चर्चेमध्ये सुरुवातीला मी आजचा आमचा प्रश्न घेऊनच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जाणार आहे की गुणरत्नजी, एकंदरीतच ज्या पद्धतीने आता हळूहळू हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने अनेकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी पण ते लागू करा, ते बघता असंच जर चालू राहिलं तर तो सामाजिक असंतोष कुठेतरी वाढत जाईल आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसतील असं आपल्याला वाटतं का? बघा, लक्षात घ्या, रिझर्वेशनचा बेसिक कंटेन्शन, फिलॉसॉफी आणि ज्युरिस्प्रुडन्स काय आहे तर अनइक्वल्सला इक्वॅलिटीमध्ये आणणे, अनइक्वल्सला खालीवर ज्यांचं आयुष्य आहे त्यांना बरोबरीला आणणे, हे त्याचा मूल तत्व आहे. आणि ह्या मूल तत्वाला जेव्हा आपण हरताळ फासतो, म्हणजे आपण काहीतरी नोंद 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 व्हॉट इट इज आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे अशा काही कारणांच्या आधारे वी फील की म्हणजे पॉलिटिकली वोट बँकेचा आखाडा बनवून ठेवला. आणि त्यातच मला असं म्हणायचंय की मराठा आंदोलकाला पुढं करून एक फेस तयार करून जरंगेंना ज्या प्रकारे म्हणजे मराठा भाऊ अनइक्वल नाहीये. लक्षात घ्या, बेसिक कंटेन्शन, मराठा भावांकडे मंदिरांच्या चाब्या आजही गावात आहेत. आजही तुम्हाला सांगतो, मराठे भाऊ इतर गावामधल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेड्यामधल्या वस्तीमध्ये उच्चभ्रू आहेत आणि त्यामुळे ते मागासच ठरत नाहीत आणि त्यामुळं अनइक्वल नाहीयेत. ते अनइक्वल कोण असतात तर ते घिसडी भाऊ असतात, जे आपला भाता चालवतात, थेंब थेंब घाम गळतो अशा झोपडीमध्ये राहतात. अनइक्वल्स कोण असतात तर ते भाऊ असतात जे कुंभार भाऊ असतात, सकाळी गाढवाची लीद जमा करून चिखल कालवून गाडगे माडगे केले जातात. अनइक्वल्स कोण असतात तर बंजारा भाऊ असा ऊस साळतो, त्याला मोळी बांधतो, सर्प याच्यामधून जाऊन तो मोळी गाडीत भरतो आणि जीवन जगतो. फार अँड फ्लंग लाईफ, म्हणजे मूळ प्रवाहापासून दूर, ह्यासाठीचं तत्व आहे. आता आपण काय केलं की प्रत्येकाने हे जर आपण ठरवलं की मनोज जरंगे व्हायचं, तर मला असं वाटतंय की भारतीय संविधानाचं मूल तत्वाला आपण हरताळ फासत आहोत. आता दुसरीकडे आरक्षणाच्या कायद्याला सुद्धा आपण हरताळ फासत आहोत. कशी? तुम्हाला सांगतो, मागास आयोगाची व्याख्या आर्टिकल 340 मध्ये केलेली आहे. आयोग कोण असेल? पण तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की या निमित्ताने राज्य असंतोषाकडे चाललेलं आहे? जातीय संघर्ष वाढतोय आणि त्याचबरोबर जे एक आपलं संतोषापेक्षा बोला गुणरत्नजी बोला. नाही, मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की हे सगळं आपण का करतो तर वोट बँक पॉलिटिक्स साठी करतोय. मला सांगा, मराठा भाऊ अनइक्वल्स नाहीयेत आणि मग आपण काय केलंय? एका मुलाला जर सरकार म्हणून जर मराठा भावांना मागास नसताना, अनइक्वल्स नसताना, मंदिराची चाबी असताना, सदन असताना, सहकारी संस्था असताना, साखर कारखान्यावर असताना, त्याचबरोबर विविध सहकारी संस्थांवर असताना, शाळा असताना, कॉलेज असताना जर आपण त्यांना अधिकचं दूध देऊ लागलो, तर मग अनइक्वल जे आहेत त्यांच्या ताटातलं काढून देऊ लागलो तर नक्की हा असंतोष येणार ना. मग एक लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या मते महाराष्ट्रातला मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास नाहीये? आर्थिकदृष्ट्या मागासासाठी या देशामध्ये क्रांतिकारी पाऊल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मोदीजींनी केलं आणि त्यांनी घटना दुरुस्ती करून आर्थिक निकषावरला आरक्षण दिलं 10%. जे आरक्षण तुम्हाला मी सांगतो, जे आरक्षण खऱ्या म्हणजे गरिबांसाठी आहे, त्याची व्याख्या केलेली आहे, ज्याला जातीचं कोणत्याच आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठीचं. त्यामध्ये जेव्हा आरक्षणात मराठा भाऊ नव्हते त्यावेळेस 9% मराठा भाऊ त्या आरक्षणाचा लाभ घेत होते. मोक्याच्या माऱ्याच्या जागांवर ऑल इंडिया सर्व्हिसचे असतील, स्टेट सर्व्हिसमध्ये सुद्धा ते होते. आज मराठा भाऊ त्याच्यापासून वंचित. गुणरत्नजी, आता गेल्या काही दिवसामध्ये मराठा आरक्षण